तिच्यासमोर हात जोडले आणि ते पोतेरं घेऊन समर्थ पुढच्या वाटेला लागले. बाई तर धुंदीतच होती, ती घरात निघून गेली. वर आणखी त्या बाईला हा विचार, पोतेरं सुद्धा गेलं हातचं. इतका कंजूषपणा. समर्थ या सगळ्या विचारात आहेत की हिच्यावर कशी बरं कृपा करावी, तिचं कल्याण कसं साधता येईल. म्हणून समर्थ कृष्णेच्या काठाने चालता चालता म्हणाले, तिच्यावर कल्याण करायचं तर रामराया करील, तो समर्थ आहे. आपण या पोतेऱ्याचा तो उपयोग करूया. समर्थ कृष्णेच्या पात्रात उतरले. मंडळी, त्या त्या तीर्थावरची माणसं त्या त्या नदीला देवी समजतात बरं का. आजही गोदावरीला जेव्हा पूर येतो तेव्हा नाशिकच्या अनेक घरांमधून तिची ओटी भरली जाते. घरात पाणी शिरलंय, तिनं नुकसान घराचं झालंय, ते नुकसान नदीमुळे झालंय, पण म्हणून तिला शिव्या देत नाही आपली संस्कृती. आपली संस्कृती सांगते माहेरवाशीण आली, तिची ओटी भरा. समर्थ कृष्णेच्या पात्रात उतरले, कृष्णाबाईला दंडवत घातला आणि ते पोतेरं पाण्यात बुचकळताना म्हणाले काय, कणधुळीचे घेऊन याला बाई, कणधुळीचे घेऊन याला बाई, कर निर्मळ कृष्णामाई, कर निर्मळ कृष्णामाई. अंतरपट हा सतीबाईचा आहे, अंतरपट हा सतीबाईचा आहे. बघ भरला मोह मळाने, जिथे मोहाचा मळ दाटे, हरिनामी प्रीती आटे, संपत्ती देवी ही वाटे. घे घे धणी तू चित्ताचा मळ घेई, घे घे धणी तू वस्त्राचा मळ घेई, करून त्या स्वच्छ मज देई. कृष्णामाई, हे वस्त्र म्हणजे जणू तिच्या मनाचं प्रतीक आहे बरं का. याच्यावर जसा शेणाचा मातीचा अत्यंत दाट असा लेप आहे, तसा तिच्या मनावर मोहाचा, मायेचा, लोभाचा अतिशय वाईट लेप आहे. तू ह्या वस्त्रालाच तिचं मनरूपी वस्त्र समज आणि हे सगळं धुवून मला स्वच्छ करून हातात दे बरं. का बरं? मला त्याचे काकडे करायचे. त्याचे काकडे करून त्यांनी रामरायाला रोज ओवाळायचंय आणि त्याला सांगायचंय की रामा, हा काकडा जसा प्रकाशित झाला तसा तिच्या मनात प्रकाश पाड बरं. त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली. अहो, संतांचीही तीर्थ बोलतात ना. कृष्णामाई प्रगट झाल्या की नाही मला माहिती नाही, पण तिने आशीर्वाद नक्की दिला की समर्था, तुझ्या मनासारखं घडो. समर्थ तिथून मठात आले, तुपाची भिक्षा मागून आणली. ते काकडे तुपात छान भिजवले, काकडे वळले त्याचे आधी, मग तुपात भिजवले आणि रोज सकाळी काकड आरतीच्या वेळी मान्य करा हा देवा आता काकडा रामा, देवा काकडा रामा. सती सावित्रीचा जडवी निजपदी बहुप्रेमा, गोमयाने धुवून वस्त्रा शुद्ध आधी केले देवा, शुद्ध आधी केले. विरोध भक्ती जलने त्याने ते मज भिजविले, वरवर क्रोधे परिबहु प्रेमे मजला अर्पियले देवा, मजला अर्पियले. त्याच वस्त्राचे हे मग नाकाकडे केले, निजबोधाचा प्रकाश देऊन माया तमवारा देवा, माया तमवारा. सती सावित्रीला जावा गरुण पदिचारा, मान्य करा देवा आता काकडा रामा, देवा काकडा रामा. सती सावित्रीचा जडवी निजपदी बहुप्रेमा. असं म्हणून रोज त्या काकड्या ओवाळताना रामाची प्रार्थना करावी की रामा, कृपा करा आणि माझ्या सुनबाईचा अंतःकरण असं प्रकाशित करा, तुमच्या भक्तीचा रंग त्याला चढू द्या. आता रामाचा लाडका भक्त होता. रामानं अद्वैत पत्करलं होतं की समर्था, तू आणि मी एकच आहोत, असं श्रीराम म्हणाले होते समर्थांना. राम कसं बरं इच्छा पूर्ण करणार नाही. रामाने तथास्तु म्हटलं. समर्थ निश्चिंत झाले, म्हणाले आता एकदा हेडक्वार्टरमधनं होकार आलाय, आता काय आपल्याला काळजीचं कारण नाही. पण प्रार्थना थांबवली नाही, प्रार्थना रोज चालू आहे. आणि योगायोग काय झालं बघा.
इकडे ज्या बादशहाच्या चाकरीमध्ये तो बाजीपंत होता, समर्थ त्यांच्या घरी तो सगळा पोतेऱ्याचा प्रसंग घडल्यानंतर काही दिवसातच आदिलशाहीमध्ये विजापूरला सगळं कराचं रेकॉर्ड तपासण्यात आलं की कुठून कुठून किती कर आला आहे, किती येणं बाकी आहे, कोणी कोणी कधी रकमा पाठवल्या आहेत वगैरे वगैरे सगळं तपासलं गेलं. आणि त्यात असं प्रकार उघडकीला आला की या बाजीपंतांनी मागची 11-12 वर्ष करच भरला नाही म्हणजे चक्क सगळा पैसा स्वतः खाल्लेला आहे आणि मधल्या अधिकाऱ्यांना पैसे चारून करणे तो वर कळेल ना कोणीतरी. पण मला सांगा, 12 वर्ष कर भरला न जाता 12 वर्षांनी ज्या राजाला पत्ता लागतो तो राजा किती जागा आहे बघा ना. पण ती आदिलशाही होती तशीच. महाराज वर्णन करतात, आदिलशाही तख्त विजापूर गादी बादशहाची रियासत मुसलमानाची बेबंद कायदा भिंद दादना लागत कवणाची शिरापत हमेश पैशाची मन गटियाचे जा जोर तोत शिर जोर मजा त्याची खबर ना कुणास कवणाची सरदार अमीर उमराव गणपती अडचण खुर्चीला कायदा मुळीच मरून गेला. अरे कसा करील जो सैल तयावर बहाल मर्जिताची गरीबा घाट जमल्याची. हा असा सगळा आदिलशाही कारभार चालायचा. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना गणपती का बरं म्हटलं? कारण त्यांचे पोटाचे घेर खुर्चीच्या बाहेर येणारे होते म्हणून. बाकी त्याला गणपती म्हणायचा का आहे उद्देश नाही. पण सरदार अमीर उमराव गणपती अडचण खुर्चीला. अहो किती अडचण होते, एकदा बसले तर उठताना खुर्ची सगळं उठायचे. असे त्या आदिलशहाचे कारभारी सगळे. कुणाला म्हणून राज्याच्या कल्याणाची पर्वा नाही. रामचरित्रामध्ये एक प्रसंग येतो, विचार करा हा. रामासारखा राजा आहे, प्रभू रामचंद्रांसारखा राजा आहे. वनवासात जेव्हा तो प्रभू राम सीतामाई आणि लक्ष्मणाबरोबर वेगवेगळ्या आश्रमांमध्ये वेगळ्या वेगळ्या ऋषींना भेटायला जात आहेत, तेव्हा त्यातले एक ऋषी त्यांना असा उपदेश करतात की रामा, जो राजा फक्त कर गोळा करतो आणि प्रजेकडे मुलासारखं लक्ष देत नाही, फक्त कर गोळा करतो वेळेला, वेगवेगळे कर आणखी लावतो आणि प्रजेच्या सुखाचा विचार करत नाही, प्रजेकडे लक्ष देत नाही, तो राजा प्रजेला आवडत नाही, तो राजा गुन्हेगार ठरतो, असं ते रामाला शिकवतात. आणि त्याच्यावर रामचंद्राचं उत्तर असं की हे मुने, तुमच्या या उपदेशाने मी उपकृत झालो, आता मी इथून पुढे लक्षात ठेवीन बरं. हे बोलणं जणू आधी ते तसं वागत होते असं वाटतं. रामचंद्र असं कधीच वागणे शक्य नाही, पण तरी तसं असून सुद्धा म्हणजे आपल्याकडे काय दर्जाचे राज्यकर्ते होते हे लक्षात यावं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण याच्या बरोबर उलटी आदिलशाही. कुणालाही प्रजेच्या सुखाची पर्वा नाही. अहो आत्ता होऊन गेलेल्या अहिल्याबाई होळकर आहेत, त्यांच्या प्रतिज्ञेत पहिलं वाक्य असं आहे, माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. असं अहिल्याबाई आत्ता सांगतात. स्त्री राज्यकर्ती इतकी स्वच्छ चारित्र्यवान असू शकते, पण यांच्याकडे त्या सगळ्याचीच उणी होती. आणि त्या आदिलशाहीमध्ये ते रेकॉर्ड निघालं आणि बादशाह असा भडकला. तो म्हणाला, बापरे, हा एक तर परधर्मीय, म्हणजे आधीच याच्याबद्दल माझ्या मनात आढी, त्यात हा असा वागला, आता त्याला काय शिक्षा होईल कुणाला माहिती. बादशहानं फरमान काढलं, जाओ गिरफ्तार करो बाजी पंत को, करो बाजी पंत को, गिरफ्तार करो बाजी पंत को, करो बाजी पंत को, भेज दिया नहीं इन्होंने अभिदान को, बाजी पंत को, मन बेईमान हो गया, की तहसील जमा के खा गया, जाओ गिरफ्तार करो बाजी पंत को, करो बाजी पंत को, बाजी पंत को, जाओ गिरफ्तार करो बाजी पंत को म्हणून त्यांनी हुकूम सोडला. आणि बाकी हिताकडे प्रजेच्या लक्ष नसलं तरी ह्याला मारा, ह्याला कैद करा, ह्याला बंदी करा, हे असल्या हुकुमाची अंमलबजावणी अगदी ताबडतोब. त्यामुळे ज्या क्षणी हुकूम सुटला, राजाने सांगितलं, हुक्म की तामीर की जाय. सगळेच्या सगळे शिपाई निघाले आणि बाजीपंताच्या शहापूरला आले. आणि बाजीपंताला काही कळायच्या आतच
एकदम त्याच्यावर धाड पडली, बाजीपंताला कैद झाली आणि त्याला घेऊन निघून गेले. अहो आश्चर्य असं, ज्याच्या जीवावर, ज्यानं मिळवलेल्या जीवावर हा सगळा उद्दामपणा कुटुंब करत होतं, म्हणजे सतीबाई करत होती, प्रत्यक्ष त्याला पकडून नेत आहेत. पण सतीबाई एकदाही मध्ये पडली नाही. ती आत खोलीत जाऊन तिने दार लावून घेतलं. ती म्हणाली सगळी कैद बीद होऊ दे, यांना पकडायला मी मध्ये गेले, मला काही मारलं बिरलं तर कशाला उगाच. म्हणजे तिथं सुद्धा तिने स्वतःच्या रक्षणाचा आधी विचार केला. झालं, बाजीपंताला पकडून नेलं आणि बाजीपंतानं स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल इतके हाल त्याचे तुरुंगात केले. 4-4 दिवस खायला मिळू नये, चापकाचे फटके मारले जावे. बरं, या पलीकडे आपल्याला शेवटी शिक्षा काय सुनावली जाईल याची निश्चिती नाहीच. बादशहाच्या मनावर अवलंबून आहे. आपल्याला भिंतीत चिडून मारलं जाऊ शकतं, आपल्याला गोळ्या घातल्या जाऊ शकतात, आपल्याला हत्तीच्या पायी दिलं जाऊ शकतं, तलवारींनी तोडलं जाऊ शकतं. कुणी शाश्वती द्यावी? अशा अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये बाजीपंत पडला आणि त्याला पश्चाताप झाला. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, जो त्रिविध तापे पोळला, जो संसार दुःखे दुखवला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. या सगळ्यातून तावून सुलाखून निघावं लागतं. काल आपण नाथांचं चरित्र ऐकलंय. घोड्याच्या पुढे पण नाही तर फोडून काढीन असं गुरु महाराज म्हणाले. या सगळ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं. देव पण यायचं असेल तर टाकीचे घाव सोसावे लागतात. त्याप्रमाणे बाजीपंताने हे सगळे हाल पर्याय नसल्यामुळे का होईना पण सोसले आणि त्याला खरा पश्चाताप झाला. अहो आपल्याकडे पश्चातापासारखं चांगलं तीर्थ नाही असे म्हटलंय. पश्चाताप दग्ध माणूस एकदा झाला की तो सुधारण्याचे भरपूर शक्यता तयार होतात आणि बऱ्याच वेळा तो सुधारतोय. बाजीपंत तसा सुधारला, त्याला तेव्हा तो विवेक करायची बुद्धी सुचली, नित्यानित्य विवेक, की यातलं माझ्याबरोबर काय आलं. आत्ता काही शेकड्यात काही किलोमीटरचं अंतर आहे, इकडून पकडून ह्या बंदिवासात टाकलं, तेवढ्यात माझ्या बरोबर इथलं काही आलं नाही, मला हाल सोसावे लागले. तर जेव्हा हा लोकच सोडून जावा लागेल तेव्हा माझ्याबरोबर यातलं काय येणार आहे. आणि बाजीपंतांनी पश्चाताप केला. धिक्कार या सर्व संसार कृत्या, धिक्कार या सर्व संसार कृत्या, उमगून देती मुले लेखी सत्या, धिक्कार या सर्व संसार कृत्या, कुणी नाता बंद माझा, कुणी नाता सोडली बंद माझा, नसे आठवीला कधी राम राजा, नसे आठवीला कधी राम राजा, विस्तार या सर्व संसार, विस्तार या सर्व संसार कृत्या. बाजीपंताला खरा पश्चाताप झाला आणि समर्थांना हे अंतर्ज्ञानानं कळलं. अहो समर्थांचं लक्ष होतं. संतांना आई म्हणतात त्यामागे अनेक अर्थ आहेत बरं का. एका अभंगामध्ये असं म्हटलंय की घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी. अगदी तसं समर्थ लक्ष ठेवून होतं. समर्थांचा तिसरा डोळा सतत बाजीपंतावर होता की याचं काय चालू आहे. त्याप्रमाणे त्यांना लगेच लक्षात आलं की ह्याला आता पश्चाताप झाला आहे. त्यांनी रामापुढे हात पसरले, म्हणाले रामा अगदी आता वेळ आली बरं का, आता बाजीपंताला सोडवायला जाण्याची गरज आहे. देवा मी पाहून आलोय, पाहून काय प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलो की या दोघांच्या कार्याची दिशा जर बदलली तर हे कुठच्या कुठे जातील. समर्थांनी रामाला प्रार्थना केली आणि इकडे सतीबाईचं काय चालू होतं. सतीबाईंनी लगेच संबंध त्या अटक होण्याचा आणि रामदास स्वामींच्या घरी भिक्षेला येण्याचा संबंध जोडला. माणसाला हे असं आहेच बरं का, शकुन अपशकुनामध्ये माणूस इतका अडकतो की हातचं काम नीट करावं हे त्याच्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे घडलेल्या गोष्टींनाच दोष देत बसतो आणि पुष्कळ वेळा तसं घडलेलं नसतंही. ते मनाचे खेळ असतात अनेक वेळेला. तसं अगदी हिने लक्षात घेतलं की माझ्या भरलेल्या घरामध्ये या गोसाव्याने येऊन रामाचं नाव घेतलं. सांगत होते 10-10 वेळा की ते नाव फक्त मेल्यावर घ्यायचं असतं, आता घेऊ नको. तरी मेला मला अक्कल शिकवत बसला. श्लोक म्हटले पोतेऱ्याचा फटका खाल्ला तरी अक्कल आली नाही, रोज गावात बोंबलत फिरतोय.
फक्त आणि फक्त त्याचाच परिणाम म्हणून माझ्या नवऱ्याला अटक झाली. इथे आपण गमतीने सांगतात की नाहीतरी 12 वर्ष पैसे खातच होता, तेव्हा नाही उजाडलं, आता उजाडायला दुसरं कारण काय? तर ते या गोसाव्याचं बडबडणं असलं पाहिजे. म्हणून ती बाई रोज तेवढंच रडगाणं गात बसली. अहो हे पदच असं आहे ना की ह्या ऐकल्यावर वाचल्यावर आपल्याला वाटतं की त्या बाईने खरंच रडगाणंच गायलं असेल. ते पद काय आहे? माझ्या येऊन भरल्या घरी, माझ्या येऊन भरल्या घरी, भल भलते तो जो गडा ग, भल भलते तो जो गडा. बोला गेला बोलून त्याचे फळ, गेला बोलून त्याचे फळ, पडला पतीच्या पायी थोडा ग, पडला पतीचा पायी थोडा. हा जो पदाचा प्रकार आहे ना, याला जात्यावरची ओवी असं आपल्याकडे म्हटलंय. मी असा कल्पना केली मी अशी की ती बाई काहीच न करता तशीच बसून राहिली होती. हे काही प्रॅक्टिकली पटत नाही. तिने रोजचे कामं तर केलीच असणार, खाणं पिणं तर गरज आहे. या सगळ्यात 1.5 महिना गेला असेल म्हणा. ती काय न खाता पिता राहिली? तिनं खाणं केलं, पिणं केलं, धुणं धुतलं, सगळं केलं. ती कदाचित जात्यावर बसली असेल तेवढ्यात दळायला, कारण 15 दिवसाचं दळून ठेवेल, ह्याहून किती ठेवेल. आणि ती जात्यावर बसल्यावर एरवी कशा उभ्या म्हणत असेल? ढगा वाचून आभाळ, ढगा वाचून आभाळ, जस गंगच जळ, तस केलं म्या निर्मळ, घर माझ, घर माझ ग. अशा वेळा म्हणत असेल. पण तेव्हा ती आनंदात होती, कारण पूर्वी स्त्रियांना बाकी खूप ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही वेळेला नव्हतं म्हणा, अगदीच होतं असं म्हणता येत नाही, काही वेळेला नव्हतंय. तेव्हा त्यांनी व्यक्त कुठं व्हायचं? ते जातेशी बोलत असत. तर न जाणू ती कदाचित जातेशीही बोलत असेल. माझ्या येऊन भरल्या घरी, भल भलते तो जो गडा, गेला बोलून त्याचे फळ, पडला पतीचा पायी थोडा ग, पडला पतीचा पायी थोडा. नाना प्रकारानं तिने दुःख व्यक्त केलं. कारण शेवटी किती करप्ट जरी असली ना, नवरा बायको जरी भ्रष्टाचारी असली, तरी दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं. एकमेकांचं संसारातलं महत्त्व दोघंही जाणून होते. आपला त्राता जो आपला नवरा होता तो आता निघून गेला आहे आणि आपण पोरक्या झाल्या आहोत, ही भावना तिच्या मनात सतत चलत होती. पण त्याचा दोष मात्र त्या गोसाव्यात. अशा सगळ्या भावनेत ती बाई असताना त्या बाजीपंताला तिकडे पश्चाताप झाला. समर्थांनी रामाला प्रार्थना केली. रामा तवा घटित करणी, निधी माझी प्रस्तर करणे, जडशिळा तुवा उद्धरिली, कपी हसते राक्षस वधिले, राघवा कसा सोडवा, बंद ये भवा, बाजीपंताचा बाजीपंताचा, कैवारी तू दुबळाचा राघवा. नुसतं समर्थांनी सांगितलं असतं तरी राम आले असतेच, पण समर्थही लढीवाळ भक्त आहेत तसे. समर्थांनी त्याला आठवण करून दिली. जडशिळा तुवा उद्धरिली. का बरं सगळी आठवण करून दिली? त्याला नाही म्हणायला स्कोपच दिला. रामा, तू शिळेची सुद्धा अहिल्या केलीस. ती प्रत्यक्ष शिळेची केली असावी किंवा शिळेसारख्या पडून राहिलेल्या समाजाचं उन्नयन केलं म्हणून त्या शिळेची अहिल्या झाली असं म्हटलं गेलं असावं, माहिती नाही आपल्याला. पण जड शिळा तुवा उद्धरिली, कपिहस्ते राक्षस वधिले. अहो त्या माकडांच्यात कुठं क्षमता होती? पण रामाचं सहाय्य मिळालं म्हणून त्या माकडांनी एवढ्या मोठमोठ्या राक्षसांचा निःपात केला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आलेल्या मावळ्यांना प्रोत्साहन देताना तानाजी मालुसरेंसारखा वीर म्हणतो की शिवबानं राज्याचं सोनं केलं, त्याच्या मागे जायचं नाही तर का आयुष्यभर लंगोटीला नांगर मारायचा. ते सामर्थ्य फक्त मावळ्यांमध्ये नाही, मावळ्यांमध्ये आहे, पण शिवाजी महाराज सोबत आहेत म्हणून आहे. तसं समर्थ म्हणतात की तो कार्य चांगलं करेल बरोबर आहे, पण प्रेरणा तुमच्याकडून मिळाल. जेव्हा खूप मोठं काही काम करायचं असतं, मुलाला खूप मोठ्या मोहिमेवर पाठवायचं असतं, तेव्हा त्याला बाकी अधिकाऱ्यांच्या प्रेरणेपेक्षा आईने एकदा डोक्यावरून हात फिरवला की त्याला जास्त ताकद येते. समर्थ म्हणाले, तसं करा रामा, एकदा तुम्ही त्याला प्रेमाने जवळ घ्या, एकदा त्याला सगळ्या चुकींची माफी करा, त्याला तिथून सोडवा, तो नक्की देशाचं कार्य करेल.
राम असंही नाही म्हणणार नव्हतेच. आणि इतकं ऐकल्यानंतर तर प्रश्नच नाही. राम प्रगट झाले. राम म्हणाले, पण समर्थ मीच का बरं जाऊ? विजापुरी मी गेल्या तव नामाचे महत्व ते काय, जैसा मी तैसा तू, हे दावा या जनास तू जाय. समर्था, अरे मी गेलो तर माझे भक्त पुष्कळ आहेत. तूच म्हटलंच नाही का की उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसते, मग आता तू जा म्हणजे तुला विचारतील लोक. समर्थ म्हणाले, वा रामा, करुणाष्टकांचा असा अर्थ सांगता काय मला? मला नको रे बाबा, मी गेलो ना तर लोक माझ्या मागे लागतील आणि महंती मुळे नाश होतो तपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. रामा एकदा महंती मागे लागली ना की त्यातून माझा उद्धार राहिला बाजूला, मला ते आवडायला लागेल कदाचित. किती सावधपणा आहे बघा. समर्थांसारखा विरक्त महात्मा सुद्धा असं म्हणतो की मला महंती नको, माझा त्यानं तोल जाऊ शकतो, त्यापेक्षा रामा तुम्हीच जा. नेहमी असं होतं की भक्त आणि देवाच्या भांडणामध्ये कायम भक्त जिंकलाय. देवाला माघार घ्यावी लागते, किंबहुना भक्ताचं कौतुक म्हणून देव माघार घेतो. मुलाला जिंकवण्यासाठी वडील नाही का हरल्याचं नाटक करत? हे तशातलं आहे. राम म्हणाले, ठीक आहे बाबा मी जातो, पण कसं जायचं ते मी ठरवेन. समर्थ म्हणाले, बरं बाबा तू सर्व समर्थ आहेस, कसं जायचं ते ठरव. झालं, रामाने सांगितलं, समर्थ तुझी कुबडी आण इकडे. समर्थ म्हणाले, कुबडी का? माझी काही चूक झाली देवा? नाही नाही तसं नाही म्हणे, तुझ्यावर वापरायची नाही पण मला कुबडी हवी आहे. समर्थांची कुबडी घेतली, समर्थांची माळ घेतली आणि रामानं प्रत्यक्ष समर्थांचा वेश घेतला. आणि मग अहो दोन समर्थ एकमेकांसमोर उभे राहिले, जणू मध्ये काच असावी आरशाची. इकडे एक समर्थ दिसतात आणि हुबेहूब रामानं समर्थाचं रूप घेतलं. आणि रामाला राहावलं नाही. राम म्हणतो, समर्था मला कधी ते सुख मिळत नाही रे, कसं माझं भजन करतो सांग बरं मला एकदा. समर्थ म्हणाले, रामा नक्की? हो म्हणे, नक्की. समर्थांनी अट घातली म्हणे, हे इतर माणसं जसं करतात, IPLचा स्कोर झाल्यावर जोरदार ओरडतात आणि कीर्तनात बसली म्हणजे उंदरावून बारीक आवाज होतो, तसं करणार नाहीस ना? राम म्हणाले, नाही करणार. समर्थांनी सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, 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 सीता कांत स्मरण जय जय राम. दोघांनी मिळून भजन केलं. शेवटी समर्थांनीच आठवण करून दिली, म्हणे रामा तुम्हाला निघायचं उशीर होईल, तो बिचारा रडत बसलाय कधीचा. राम निघाले आणि निघताना सुद्धा अहो रामाला ही अवीट गोडी खूप वर्षांनी चाखायला मिळाली. हो, मारुती बरोबर एकदा भजन केलं होतं, त्यानंतर आजच केलं. राम रस्त्याने नाचतच निघाले, आपुलेच भजन करत राम नाचतो, आपुलेच भजन करत राम नाचतो, राम राम म्हणत म्हणत गाली हाततो, आपुलेच भजन करत राम नाचतो. नाचत 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 हातातनी छान हातवारे करत रामाचं नाव घेत, रामाचा जय जयकार करत, स्वतःच नाव घेत राम शेवटी विजापूरच्या दरबारात येऊन पोचले. आणि तिथं पोचल्यावर तो सगळा दरबार पाहिला. आधी सूक्ष्म रूपाने आले होते आणि एकदम प्रगट झाले आणि त्या बादशहाला जरा स्वतःची जरब बसावी म्हणून एकदम जोरात श्लोक म्हटला, समर्थाची आ सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. अहो कीर्तनामध्ये ही अशी घोषणा झाली तरी अंगावर काटा येतो. त्या मुसलमान दरबारामध्ये जिथं बादशहासमोर उभं राहायचं तर असं रुमालांनी तोंड झाकावं लागे.
मान कायम खाली ठेवायची, मान वर करायची नाही. मान वर करणं हा गुन्हा. स्वतःहून आवाज कसला शिंकलं तरी तो गुन्हा होता. खोकायचं नाही, शिंकायचं नाही. का बरं? बादशहांना राग येतो त्याचा, बादशहांना डिस्टर्ब होतो. या अशा दरबारामध्ये समर्थांनी अशी गंभीर घोषणा केली. बादशहालाही लक्षात आलं बरं का, की जितका मी समजतो तितका यांचा समाज काही निभळत नाही, यांच्यातही अजून काही आहेत ज्यांना आपणही घाबरावं. बादशहाने लक्ष दिलं. बादशहाने कोण है उसको बुला इधर. झालं, सेवकानं धरून समर्थांना तिथं आणलं. समर्थ म्हणाले की बादशाह सलामत, तुमच्याकडे येण्याचं प्रयोजन असं. समर्थ म्हणजे कुठे हो? रामरायच होते ते. रामराय म्हणाले की तुमच्याकडे येण्याचं कारण असं की आमच्या एका माणसाला, तुमच्या अतिशय नेक अशा नोकराला तुम्ही विनाकारण बंदीत ठेवलंय. अहो, त्या बादशहाला स्वतःची चूक आजपर्यंत पहिल्यांदा कोणीतरी सांगितली होती, त्यामुळे त्याला ते पचवायला जरा वेळ गेला की माझी चूक समोरचा सांगतो, ही गोष्टच त्याला माहिती नव्हती. त्याला लगेच विचारलं, म्हणाला कोण आमचा नोकर आहे? रामचंद्र म्हणाले, बंदेगान आज आपने ये बुरा किया, आहा ये बुरा किया, महकबाज पंत को मोहब्बत में रख दिया, एक अकल मंद बड़ा अपने रियासत में वही. बाजीपंतासारखा अत्यंत प्रामाणिक अधिकारी होता, तुमचा सेवक होता, तुम्ही त्याला विनाकारण तुरुंगात टाकलाय, त्याला सोडणं हे इष्ट ठरेल. बादशाह म्हणाला, बाजीपंत, अहो त्यांनी 12 वर्षाचे पैसे खाल्लेत. समर्थ म्हणाले, कोण म्हणतं पैसे खाल्लेत? हे माझ्या झोळीत पैसे आहेत म्हणाले. बादशाह म्हणाला, तुमच्याकडे पैसे आले कसे? नीट उलगडून सांगा. समर्थांनी सगळं स्पष्टीकरण सांगितलं. रामरायानं सगळं स्पष्टीकरण सांगितलं. मागेच बाजीपंताने महार भल्या धाडीला, देऊन रकमतीसाठी नाही गाफील कधी राहिला, चालता परी रस्त्यात मोहवाडीत होऊन द्यावात पांगळा झाला, पंथ पुढील कुंटला, चित्ताजी पंत देसाई फुलवर्तनी देहगावीचा, त्याजवळ रकमती आली लागेन भरवसा तुझा, परिचाची जमेदारी, परिचाची जमेदारी, नीती गुणवान तिने अनुमान मुळी नाही केला, आणविले त्वरित साहुला. त्यांनी सांगितलं, पूर्वी बाजीपंताने जेव्हा पैसा फार साठायला लागला तेव्हा भल्या नावाच्या महाराला, म्हणजे त्याच्याकडे असलेल्या एका सेवकाला सगळी रक्कम दिली होती आणि पाठवली होती. मग काय झालं? चालता परी रस्त्यात मोहवाडीत, त्याला याच्यात मोहवाडी लागली मध्ये, म्हणजे त्याला मोह झाला, त्याला वाद झाला म्हणाले, आणि तो पांगळा झाला. तर पांगळा झाल्यावर चालणार कसा? त्यामुळे पंथ पुढील खुंटला, पुढचा पंथ खुंटला. आता हा भल्या महार म्हणजे सद्भाव. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की तो पांगळा झाला म्हटलंय. पांगळ्याला दुसऱ्याच्या सहाय्याने परत पुढे नेता येतं. बाजीपंताचा सद्भाव हा त्या मोहवाडीत झालेल्या काय जो प्रकार होता त्या मोहाच्या प्रभावामुळे फक्त लोप पावला होता. त्याला पुन्हा उजळवलं रामानी, म्हणजे लोभ नाहीसा केला आणि तो सद्भाव पुन्हा प्रगट झाला, म्हणून तो सगळा पश्चाताप झाला. मग काय झालं? त्याची जमेदारी होती नीती नावाची, तिने अनुमानमुळी नाही केला. ती जेव्हा जागी झाली झोपेतनं तेव्हा त्या नीतीनं काय केलं? कळविले त्वरित साहूला. आता साहू म्हणजे देव स्वतः. नीतीने म्हणजे आपण मिळवलेला पैसा नीती लक्षात ठेवून जर आपण भगवंताला अर्पण केला तर तो त्याचाच असतो, हे यातनं सांगायचंय. त्या प्रकारे ती सगळी संपत्ती देवाची झाली. आणि मग काय केलं तिने? साहू लक्ष्मीकांता घरी रक्कम ठेविली व्याजी खरी, पहादरा मुलुख भरी केवढा बाजी पंताचा. उलट रामानं बादशहाला असं लक्षात आणून दिलं की अरे बाजीपंताचा दरारा बघ केवढा आहे. एवढ्या त्याच्या ओळखी आहेत की लक्ष्मीकांत नावाच्या सावकाराकडे 12 वर्ष तुझी रक्कम ठेवली आणि तरी त्या लक्ष्मीकांतानं काही खाल्ली नाही.
बादशाला कसलं यातलं काय कळतंय हो. बादशाला वाटलं खरंच असावं लक्ष्मीकांत कुणी, कारण ते रूप इतकं वेगळं. सेना नावाच्या प्रसंगामध्ये आपल्याला माहिती आहे ना की तो पांडुरंग जेव्हा विठू महार म्हणून समोर येतो, बादशहाचं भान हरपतं. जसा तो बादशाह तसा हा बादशाह, सगळे बादशहा असतात, कुणी त्यातले धरण्यातल्या लायकीचे नव्हे, सगळेच बाद असतात. तेव्हा तो जसा तसाच हा इतका त्या रूपानं प्रभावित झाला होता की त्याने विचार केला की खरंच असं काहीतरी असलं पाहिजे. केवढी बाजीपंताची ओळख आहे, त्या लक्ष्मीकांतांनी एक पैसा खाल्ला नाही त्यातला असं म्हणाले आणि झोळी जी उलटी केली, तो सगळा पैसा त्यांना जो अपेक्षित होता मिळाला, थोडा जास्तच मिळाला म्हणानं. आणि बादशहाला नाईलाजानी त्याच्या, कारण आता गुन्हा काही शिल्लक राहिला नाही ना, आधीच आपल्या राज्याला एवढी नावं ठेवली जातात असं बादशाह म्हणतो, आणि त्यात विनाकारण जर आणखी एक बाजीपंत कैद केला तर त्यात आणखी दूषणांची भर पडायची, त्यापेक्षा ह्याला सोडून दिलं पाहिजे. बादशहानं तात्काळ हुकूम केला, सगळी संपत्ती जमा करा, बाजीपंत को रिहा कर दिया जाय. आणि आणखी दानावर दक्षिणा म्हणून तो जिथला शेकदार होता तिथला त्याला सुभेदार केला, त्याला बढती दिली. आणि बाजीपंताला काही बातमी अजून कळली नव्हती. हे अहो किती वेळ हो, फार तर फार तासभर लागला असेल या सगळ्याला. बाजीपंताला कसली इथपर्यंत बातमी कळणार, तो तिकडे कोठडीत. ही सगळी बातमी बाजीपंतापर्यंत पोचली. इकडे समर्थांचं काम झाल्यावर रामराय आलेले, ते निघून गेले आपले आपले, ते त्या बिदरच्या रस्त्यावरून चाललेले आदिलशहाच्या इथून विजापूरच्या. आणि इकडे बाजीपंताला बातमी कळली. बाजीपंताला इतकं आश्चर्य वाटलं की असं आहे तरी कोण जगात की ज्यांनी मला सोडवलं. म्हणजे त्याला कसा आत्मविश्वास होता बघा. माणसाला स्वतःच्या चांगुलपणाचा आत्मविश्वास असतो, तो प्रत्यक्षात एवढा चांगला असतो की नाही हे भाग झाला, पण प्रत्येकाला स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास असतो. बाजीपंताला स्वतःच्या वाईटपणावर इतका विश्वास आहे की माझ्या इतका कृपण जगात कुणी नाही म्हटलं तरी चालेल. मी आजपर्यंत 100% एकाही माणसाला कधी मदत केली नाही अडलेल्याला, माझ्या मागे उभा राहणारा असा कोण देव माणूस निघाला. म्हणून बाजीपंत धावत धावत आला. ती सुभेदारीची वस्त्र वगैरे द्या म्हणाल्यानंतर आधी मला बघू दे कोण मला सोडवायला आले. म्हणून त्यांनी मागेनं मूर्ती पाहिली आणि जाऊन पाय धरले, म्हणाले तू कोण पुण्य पुरुषा, येथे आलास सोडण्या मजशी. प्रभू म्हणे तव कांतेचा नोकर, पुढतीन विचार रे मजसी. रामरायाने सांगितलं अरे तुझ्या बायकोचा मी नोकर आहे. आता बाजीपंताला आश्चर्य, खासगीला जेवढे हवे त्याच्याहून जास्त पैसे मी देत होतो खरंय, पण त्याचा वापर त्यांनी असा केला. आधीच काही कमी नोकरचा कर मी ठेवले नव्हते, ह्याने आणखी नोकर वाढवले. बरं ते सुद्धा मला अटक झाल्यानंतर. म्हणजे भारीच आहे म्हणाला बायको माझी, पण पगाराला कधी आला नाही म्हणे तुम्ही. रामदास स्वामींनी सांगितलं म्हणे अहो तुमच्या अटकेनंतर आम्ही नोकरीला लागलो. आता ह्या चक्राला ह्याला काही समजे ना, तो ते तुम्हाला पगार काय म्हणे. त्या रामाने सांगितलं, म्हणजे त्या स्वामींच्या वेशात आलेला राम म्हणाला की मला एक पोतेऱ्याचा पगार मिळतो आणि ते पोतेरं मला शेणानं भरलेलंच लागतं म्हणा. कोरं चांगलं फडकं देऊन मला चालत नाही, शेणानं भरलेलं पोतेरं मला झेलायला मिळतं, हा माझा पगार आहे. ह्याला काही कळेना, हा ते गोसावीन पोतेरं, गोसावी पोतेरं, गोसावी पोतेरं असं म्हणत 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 आला. कारण लक्षात राहायला पाहिजे की नाही हे कशासारखं आहे माहिती आहे. जुनी एक गोष्ट होती, मला माझ्या आजीने सांगितली. एक जावई एकदा सासूरवाडीला जातो, छोटा जावई होतो, 12 वर्षाचा जावई सासूरवाडीला जातो. आणि जावई येणार म्हणून सासू धिरडे आणि गुळवणी करते आणि जावयाला खायला देते. जावई पोट भरून 12-15 घावन हाणतो एकावर एक आणि म्हणतो सासूबाई काय होतं हे केलेलं. सासूबाई सांगतात जावई बापू ह्याला धिरडं गुळवणी म्हणायचं बरं का, आमच्या भागात हे करतात. बरं म्हणतो, नाव लक्षात राहायला काहीतरी मंत्र द्या ना, उपाय द्या. सासूबाई म्हणतात काही नाही, म्हणत राहा धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी असं म्हणत म्हणत प्रवास करा. तर पूर्वीकाळच्या काळचे रस्ते चालत जायचं, डोंगर झरे सगळं ओलांडायचं. जावई चालता चालता ठेच लागून पडतो आणि तेव्हापासून ते विसरायला होतं. आता विसरायला झाल्यावर पण तोंडाला सवय लागली ना म्हणायची काहीतरी, कारण देवाचं नाव घ्यायची सवय नाही, असंच काहीतरी बडबडत सुटायचं. जावई म्हणत जातो घसरलो तिथे विसरलो, घसरलो तिथे विसरलो, घसरलो तिथे विसरलो म्हणत म्हणत घरी गेलो. आता घरी येऊन बायकोला सांगतो, बायको 6 वर्षाची हो, हा 12 वर्षाचा, ती 6 वर्षाची, काय त्या पोरीला कळणार. तिला म्हणतो तुझ्या आईने काय केलं होतं स्वयंपाकाला मी घरी गेल्यावर. ती म्हणते तुम्ही जेवलात का मी जेवले, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाही म्हणे मला नाव आठवत नाही, असं जाळी जाळीसारखं होतं. नाही म्हणे मला लक्षात नाही येत. शेवटी तिला कळत नाही, स्वतःला सांगता येत नाही, म्हणून तिला मार मार मारतो नवरा. तिची पाठ अशी काही लाल करतो
की शेजारी काकू राहत असते, त्या काकूला ऐकू जातं. काकू म्हणते, अरे काय वेडा मुलगा आहे, आता 12 वर्षाचा आहे, तो बायकोला एवढा मारतोय, मोठा होऊन काय करील म्हणून बघायला येते. ती म्हणतो, अरे वेडा आहेस का तू, किती मारतोस तिला, तिची पाठ बघ कशी धिरड्यासारखी लाल झालीये. तेव्हा या शहाण्याला आठवतं की सासूबाईंनी काय केलं, धिरडं गुळवलं. तसा हा बाजीपंत विसरायला होऊ नये म्हणून गोसावी पोतेर म्हणत 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 घरी येतो आणि घराचा रस्ता चालायला लागतो. आता रामाला घाई न परत, कारण किती वेळ वेस्ट ठेवायचा. तुम्हाला अनुभवानं सांगतो, नाटकात ड्रेपरी चढवायला जितकी घाई असते त्याहून जास्त उतरवायला असते. तसं रामाचं झालं. राम म्हणाला, काय ह्या समर्थ, मला सवय नाही ना करण्या कपड्यांची, ती कुबडी ती कफनी नको वाटतं त्याला. राम पटकन इकडे येतो, समर्थानं सगळं सामान काढून देतो. म्हणाला, बाबा तू तुझा मुलगा काय तो गोंधळ घाला, मी आपला माझ्या साकेत लोकाला चाललो. राम निघून जातात. इकडे समर्थाला बातमी कळलेलीच असते, बाजीपंत सुटला. आणि समर्थ असा दिवस पाहतात की बाजीपंत आज घरी येणार. साधारण दुपारी भिक्षेच्या वेळेला पुन्हा त्या बाईच्या घरी जातात. ती बाई बसलेलीच असते डोक्याला हात लावून, माझ्या येऊन भरल्या घरी करत. आणि त्या बाईला किती विश्वास असतो बघा एखाद्या माणसाचा चुकीच्या गोष्टीवर. हे समर्थांच्या राम म्हणण्यामुळेच झालं, ह्याच्यावर तिचा किती विश्वास असतो. ती बाई एका पुढे एक नवस केलेले असतात. तिने कसे नवस केलेले असतात, सत्वरी पावतो मला प्रभो मैराया, पतीला येऊ दे सुतून माझ्या, पतीला येऊ दे सुतून माझ्या, खंडोबाचे दुरीचा राजा, तुझा तोडीन लंगर खरा वाहिन भंडारा, उभयता ये उघडावरी, वारती माधुवारित वारी, तुझी परडी घेईन बयाग बया, तुझी परडी घेईन बया, येऊ दे दया, कवड्यांची माळ धरीन कंठी, मंगळवारी करीन पेटी मुंजात नारळ फोडीन, कोंबडवाहीन धुळोबा तळदेवाला, मनी दादावल मलकाला, गण म्हणे आईचा रीती, बाई ती सती, कुळ्याच मनवत तरी फार, वेड्याच मनवत तरी फार, टाकली राजा रघुवीर. अशा सगळ्या भरमसाठ देवांना ती नवस करून बसलेली असते. पण फळ कुठे नवसाला येतंय, कारण सत्यसंकल्पाचा दाता नारायण. तुम्ही जर असत्याची म्हणजे असत्य तुमच्या मागे असेल आणि त्याचं प्रतिनिधित्व करून तुम्ही काही मागत असाल तर देव काय वेडा नाही वाटेल ते द्यायला. बरं, जो देणार आहे तो इथे त्यांच्याच कामात गुंतलाय की. तेव्हा तिच्या नवसाला काही फळ आलेलं नव्हतं आणि ही सगळी निराशा घेऊन ती बाई बसलेली होती. जेव्हा नवऱ्याला कैद झाली तेव्हा तर तिला आशा उरली नव्हतीच, पण आता तिला पुसट सुद्धा आशेचा किरण दिसत नव्हता. तो इंग्रजी शब्द आहे ना की डीप डार्कनेस ऑफ सोल, अशी जी मनाची अवस्था आहे की आता मला काहीच नाही, अशा स्थितीत ती बाई डोक्याला हात लावून बसलेली आहे. आणि अशा वेळेला समर्थ दारावर येऊन पुन्हा काय म्हणतात, समर्थाची आ सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतीही, नुपेक्षी कदा राम, दासाभिमानी श्रीराम, जय राम जय जय राम. हे समर्थांचं बोलणं ऐकलं आणि त्या बाईनी हातापायात ताकद आणून पुन्हा उठली आणि धावत आली. म्हणाली, अरे झाला तेवढा घरादाराचा इस्कोट पुरला नाही का तुला, आणखी काय व्हायला हवं, माझ्या घरावर नांगर फिरवून गेलास आणि पुन्हा येऊन तेच नाव माझ्या समोर बोलतोस, तुला लाज नाहीच, पण तुला भीती सुद्धा वाटत नाही. समर्थ काय म्हणाले, बरोबर दोन विरुद्ध मनोअवस्था आहेत. समर्थ इतके आनंदात आहेत आत्ता की आता बाजीपंत सुटला आहे, आपल्याला देशकार्याला उपयोग होणार आहे, या बाईचंही दुःख नाहीसं होणार आहे. आणि ती बाई तेवढ्याच दुःखात आहे. समर्थ म्हणतात, बसली सकाय सुशीले, घालावे पूर्ण वर्ण लवलाही,
येईल आज दुपारी, येईल आज दुपारी, भरता गेहान शोक कर काही. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा. अगं बसून काय राहिलीस म्हणेल याची डोक्याला हात लावून. जरा चांगली तयार हो, चांगलं लुगडं नेस, आज नवरा यायचाय तुझा. तरी त्या बाईची श्रद्धा नेमकी ठाम होती की हा माणूस बोलतो ते आपल्या वाईटासाठीच असतं. ती बाई म्हणाली, आता तुला शेवटचं सांगून झालं, आता पुन्हा जर ते रामाचं घाणेरडं नाव घेतलंस, बघ म्हणेल तुझ्या नादाने मीच नको ते नाव घेतलं, जर पुन्हा ते नाव बोललास तर घरातनं जळतं लाकूड आणून तोंडावर मारील. आता समर्थ घाबरले बरं का, खरंच घाबरले. कारण जळकं लाकूड बिकूड मारीन असं बाई म्हणायला लागली, कुणाला भीतीच वाटणार नाही. समर्थ म्हणाले, खरंच जर हिने लाकूड मारलं तर मला बोलता यायचं नाही, पुढे भिक्षा पण मिळायची नाही, आणि देवाचं कार्य कसं करू. जे जे आपण असे ठावे ते लोकांना शिकवावे, त्यासाठी तोंड गरजेचं आहे की नाही. समर्थ म्हणा, ती आत गेलीच हो लाकूड आणायला, ती काही नुसती सांगून थांबते, कारण अभय होतं ना, कुठं भीतीचा लेशही नव्हता वागण्यात. ती ताडकन उठून घरात लाकडं आणायला गेली. समर्थांनी पुढचं घर गाठलं. समर्थ म्हणाले, ही आता नाहीतरी नवरा येईलच, त्यांचं ते बघतील काय, ते पुन्हा 2 दिवसांनी येतीलच भेटायला. समर्थ पुढच्या गल्लीत गेले आणि नेमका योगायोग असा झाला, समर्थ बाहेर पडून पुढे जायला आणि नवरा दारात येऊन ही आतनं लाकूड घेऊन आणायला एक वेळ. त्या नवऱ्याने जे डोक्याला हात लावला, म्हणाला, जाताना ते इतकं रडून रडून घर डोक्यावर घेतलं, आता आलो तर हे असं स्वागत. त्या बाईनी नवऱ्याला दारातून येताना पाहिलं, हातातली लाकडं निखारे तिथल्या तिथं पडले. त्यावेळेची लोकमर्यादेची कसलीही बाजू लक्षात न घेता सरळ बाई धावत गेली आणि नवऱ्याला कडकडून मिठी मारली. पतीला त्या पाहून सतीबाई, पतीला त्या पाहून सतीबाई, उठून कंठा मारी कमिटी पाही. म्हणे आमच्या किती त्रास झाला, म्हणे आमच्या किती त्रास झाला, बंद सुटण्या कोणता यत्न केला हो, बंद सुटण्या कोणता यत्न केला हो. अहो तुम्ही आलात म्हणून तिने जी मिठी मारली आणि ती रडायला लागली. नवरा म्हणाला, अगं हो हो हो, अंगणात होता, पण काहीतरी विचार कर जरा. त्यावर ती म्हणते की तुम्हाला सोडवलं कुणी, मी तर इथून काही केलं नाही. नवरा म्हणाला, अगं तुझा नोकर आला तो सोडवायला, त्या जावयासारखी याची बुद्धी नव्हती बरं का, याच्या लक्षात होतं बरोबर काय. हा म्हणाला, गोसावी आला होता, त्याने सांगितलं तो तुझा नोकर आहे आणि त्याला तू पोतेऱ्याचा पगार देतेस. पोतेरा ऐकल्यानंतर ती बाई चमकली. ती म्हणाली, खरं सांगता. नवरा म्हणाला, अगं खरं म्हणजे अक्षरशः खरं, तुझाच नोकर आला आणि त्यानं मला सोडवलं. ती म्हणाली, त्याचं वर्णन कसं होतं, पण दिसायला कसा होता तो. त्यांनी सांगितलं की योगी होता, कफनी घातलेली होती, डोक्यावरून पाठीपर्यंत रुळणारे केस होते, आणि अत्यंत महत्वाची खूण, एक क्षण सुद्धा रामनाम घेतल्याशिवाय तो थांबत नव्हता. क्षणाक्षणाला रामाचं नाव घेत होता, अखंड रामाचा जप करत होता. अगं काय सांगू म्हणे तुला, त्याला मी नमस्कार करायला गेलो, जन्मात मी कधी रामाचं नाव घेतलं नाही, पण त्या महापुरुषाच्या तोंडून रामाचं नाव ऐकल्यावर मलाच त्या जपात राहायची इच्छा झाली. त्यांनी समोरून पुष्कळ वेळ हलूच नाही असं मला वाटलं, मी त्याच्या नामात दंगून गेलो. ग सते, खरं सांगतो तुला, तो योगी अत्यंत तेजस्वी आहे, त्यानंच आपल्यावर कृपा केली. आणि हे सगळं वर्णन ऐकलं, जेव्हा अखंड रामाचंच नाव घेत होता हे ऐकलं, तेव्हा सतीबाईच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. सतीबाई म्हणाली, अहो तो योगी आत्ता 2 क्षणापूर्वी इथं आला होता, तुम्ही बाहेरच्या कोपऱ्यावर असाल तोवर तो तिकडे गेला, मी त्याला त्याच्या तोंडावर घालायला हे निखारे आणले होते, मलाच कळलं नाही. पतिराया, आपण लगेच जाऊन त्यांचे पाय धरूया. म्हणून दोघे जण जसे अंगणात होते, गुळ पाणी सुद्धा न विचारता नवऱ्याचा हात धरून ती घेऊन गेली. हे बदलल्याचं लक्षण आहे बरं का. ते मगाशी जे आगमाची अवघं घर तू म्हटलं, त्यातून पूर्ण बाहेर पडल्याचं हे लक्षण आहे. आत्मोद्धारासाठी, गुरूंच्या भेटीसाठी जशी बकरीची पिल्लं धावतात ना बकऱ्या पाहिल्यावर, वासरं जशी गाय पाहिल्यावर धावतात, तशी ती दोघं धावत सुटली आणि समर्थांची पाठमोरी आकृती पाहिली. आणि बाजीपंत म्हणाला,
हाच हाच योगी आला मज सोडविण्या लागे, हाच हाच सोडविण्या लागे. बादशहासी बहुअदराने मदर समुजरा केला, बादशहासी बहुअदराने हात हात योगी आला मज सोडविण्या लागे. मन जनतावा राम तू बडी वाला, हात हात योगी आला मज सोडविण्या लागे, हात हात योगी आला मज सोडविण्या लागे. सते अगं हाच तो योगी होता. मला नेमकं आठवतं, असाच्या असा तो योगी होता. अगं असाच्या असा काय हाच आला असेल, मी सांगतो ना. सतीबाईला आता इतकं भरून आलं, कारण बाजीपंताला तेव्हा जो पश्चाताप झाला बरोबर तसा आणि तोच पश्चाताप सतीबाईला आत्ता झाला. मी ह्याच्याशी इतकी वाईट वागले तरी हा आमच्या संकट काळात आम्हाला तारणारा झाला. हे नक्की आपले गुरु महाराज असले पाहिजेत, कारण हे गुरूंचं लक्षण आहे. शिष्यानं चुकत जावं आणि गुरूंनी माफ करत जावं. शिष्य कसाही वागला तरी त्याच्या हिताचा आणि चांगलाच विचार करतात, अशी एकमेव जात जगात आहे ती म्हणजे गुरु आहे. अहो, आई सुद्धा दरवेळेला असं करतेच असं नाही. समर्थच एका ठिकाणी म्हणतात की माता वधी बालकासे विपत्ती काळी, देवे भक्त कोणे वधिला, ना देखिला ना ऐकिला, शरणागतासी देव जाहला वज्रपंजरू. देव आणि गुरु या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला कसेही आपण असलो तरी तारून नेतात. दोघांनी कसलाही विचार न करता त्यावेळेच्या 16 ओळ्याच्या कल्पना सगळ्या धाब्यावर बसवल्या आणि मागून जाऊन त्यांचे पाय घट्ट धरले. आणि सतीबाईंनी जेव्हा समर्थ वळले त्यांच्या समोर, तेव्हा त्यांच्यासमोर धाल मोकळून रडायला लागली. म्हणाली, महाराज मला कसं कळलं नाही, मी कशी तुमच्यावर अंगावर धावून आले, तुम्हाला पोतेरं मारलं, किती अपराध केले या हातांनी. कान हात हे झडले गडे बाई काय करू, असे म्हणून ती सती रडे बाई काय करू. कान हात हे झडले गडे बाई काय करू, असे म्हणून ती सती रडे बाई काय करू. हात काढू जै गे हासी, आला मजला उद्धरण्यासी, तै अज्ञाने नचनी त्यासी, ओळखिले कसे पडळ पडे. कान हात हे झडले गडे बाई काय करू, असे म्हणून ती सती रडे बाई काय करू. सुखद नाम हा वचनी घेता, रागालासे मदीय चित्ता, म्यातो तेरे घेऊन हाता, क्रोध फेकिले त्याजकडे. कान हात हे घडले बाई काय करू. हे हात झडून का नाही गेले म्हणाले. इतका घोर अपराध माझ्याकडून झाला, माझ्या नवऱ्याकडून झाला, तरी आम्हाला लोकांना संकटातून वाचवणारे आहात तुम्ही. तुम्ही कोण आहात. आता हे सगळं ऐकल्यावर समर्थांना स्वतःकडे श्रेय घेणं अगदी शक्य होतं, सगळं केलेलंच त्यांनी होतं. पण संतांची वृत्ती
कधीही स्वतःकडे श्रेय घेत नाही. समर्थ म्हणाले, केले कौतुक राघवे मजवरी आरोप हा ना करी. नामाची महती तुला समजली ते मात्र चित्ती धरी. आहे हा नरदेह याच करिता घ्यावे प्रभूच्या पदा. भक्तांची हरतो सदैव आपदा मी त्यानुपेक्षी कदा. समर्थांनी आश्वासन देऊन सांगितलं की तुम्ही रामाचं स्वतःला म्हणा आणि त्याला समर्पण करून मग स्वतःचं कार्य करा. त्याला देऊन मग स्वतः उपभोग घ्या. तुम्हाला तो कधीही मोकळणार नाही. तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. तो तुमच्या पाठीशी आहेच, फक्त तुम्हाला कळत का नाही? तुम्ही मी त्याचा आहे असं म्हणत नाही म्हणून. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे हा झटका मिळाला आयुष्यात आणि याच्या नंतरचं सतीबाईंचं चरित्र किती उज्ज्वल आहे. यानंतर त्या दोघांनी समर्थांचा अनुग्रह घेतलाय आणि आज शहापूरला जे मारुतीचं देऊळ आहे तिथे हे दोघं राहत होते असं वर्णन आहे. त्यांच्यासाठी शहापूरचा मारुती समर्थांनी स्थापित केला. सतीबाई इतक्या अधिकारी साधक होत्या की समर्थ स्थापित मारुती त्यांच्याशी बोलत असे असं वर्णन. म्हणजे हे उदाहरण कसलं आहे? जसे तुलसीदास बदलले तसं हे जोडपं अगदी आत्ताच्या काळामध्ये बदलल्याचं उदाहरण आहे. आणि त्यांना समर्थांनी यथायोग्य उपदेश केला. समर्थ म्हणाले, रामाचे निरपेक्ष दास्य करीतू मागू नको त्या जला. त्या पायी झिजवी तनू निशिदिनी सोडू नको भक्तीला. त्याचे सर्व असे तनू धन तुझे त्याला समर्पी आधी. शेषाचा उपभोग घेई विधीने या ते चुके ना कधी. जय जय रघुवीर समर्थ असा उपदेश केला. हे जोडपं अज्ञानाच्या खाईमधून उत्कर्षाला चढलं. पण हे सगळं करण्यासाठी, या मार्गाने चालण्यासाठी असा तो उपदेश, विषयाचा पिंगा न खेळता कसा आत्मोद्धार करायचा हे पूज्य दासगणू महाराज आपल्याला पूर्वरंगाच्या पदामध्ये सांगतात. आल्या संसारी संसारी होई जागा गभारा घ्याई पांडुरंगा. नको विषयांचा खेळूस पिंगा आणि तिला देऊ नको जागा. काम क्रोधासी क्रोधासी आळा घाली ताकीचा जगती निंद्य झाली. नको मरमर मरमर करू काही पाहिजा काही तुझे नाही. जातील उलतूनी एकटा घेऊनी पाप पुण्य संगा. म्हणून करी काही विवेकागा गरु म्हणे जाय भक्ती मागा. आल्या संसारी. झालेली सेवा श्री गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करूया. जे जे काही आवडलं असेल, चांगलं वाटलं असेल ते सगळं गुरु महाराजांचं. ज्या ज्या चुका वाटल्या असतील, ज्या ज्या सुधारणा व्हाव्या असं वाटत असेल त्या सगळ्या चुका माझ्या आहेत. ज्यांना ज्यांना वाटेल त्यांनी मला नक्की सांगावं अशी प्रार्थना करतो. आणि शेवटी आपलं मागणं मागूया. अनंत अपराधाचा पोटी घालणे देवा पोटी घालणे. महान पापी मी मज परितू आपुला म्हणणे. पतित पावन ऐसे अपना नाम धरलेची देवा नाम धरलेची. आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तसे. दीनानाथा विश्वंभरा करुणावतारा देवा करुणावतारा. दासगणूला नको दाहू मुख माधारा. हिरा हो नाम ध्यानी म्हणी तुझी मूर्ती देवा म्हणी तुझी मूर्ती. घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो देवा पंढरीची हो. तुझ्या समचरणांचा प्रेमा वाढत केला हो. साधू संतांची ते हो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी. दासगणू म्हणे वक्ती
हो गोदेच्या काठी हे चिदान दे गा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी माझे सर्व न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी रुक्मिणी रमणा हो रुक्मिणी रमणा शिवंजा जगला जय सदा भरणा जय देव जय गाथा मागे कुंचू जगती भावितेशी विठ्ठल ठेवून हस्तकटी हरिना प्रेमी माळा तुळशीच्या कंठी जय देव जय जय समाधी सत्व भद्राती केला श्री ज्ञानेश्वर हस्ते वेडा बोलविला जय देव जय जय गुरु रामदास कल्याण ज्ञानेश्वर